मध्ये पुन्हा एकदा मोठी राजकीय भूकंपाची चाहूल। मालेगाव आणि येवला परिसरातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत। ठाकरे गटासाठी धक्के आणि भाजपकडे वाढती भगदाड हीच सध्या मुख्य चर्चा रंगली आहे। सविस्तर रिपोर्ट पाहूया या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी उज्ज्वला बैसानी तुमचं स्वागत करते न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह मध्ये। राज्यात नगर परिषद, नगर पंचायती आणि लवकरच येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपने विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्या गळाला लावण्याचा धडाका लावला आहे। आता याच प्रक्रियेत मालेगावातील ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे। माजी मंत्री प्रशांत हिरे यांचे पुत्र आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते अद्वैत हिरे यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे। मंगळवारी दुपारी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात त्यांचा प्रवेश सोहळा पार पडणार आहे। अद्वैत हिरे हे सतत पक्षांतर करणारे नेता म्हणून ओळखले जातात। 2019 मध्ये महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर त्यांची स्थानिक राजकारणात कोंडी झाली आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून 2021 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला। यानंतर शिवसेना फुटली, शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले आणि अद्वैत हिरे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी दादा भुसे मंत्री बनले। या बदलत्या समीकरणात हिरे पुन्हा भाजपमध्ये राहणे राजकीय दृष्ट्या अवघड बनले आणि त्यांनी पलटी घेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला। उद्धव ठाकरेंनी स्वतः मालेगावात मेळावा घेऊन त्यांना दिलेला पाठिंबा, उपनेते पदाची नेमणूक आणि गेल्या निवडणुकीत भुसे यांच्या विरोधात उमेदवारी सगळे करूनही हिरे यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला। मतदारसंघाशी त्यांचा संपर्कही घटला। या दरम्यान त्यांचे बंधू अपूर्व हिरे भाजपमध्ये गेले आणि अद्वैत हिरे यांना राजकीय समतोल साधण्याचा दबाव वाढतच गेला। शेवटी 2 दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आजचा भाजप प्रवेश निश्चित झालेला आहे। हा प्रवेश ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय। याच दरम्यान आणखी एक मोठी हालचाल म्हणजेच मालेगाव बाह्याचे भुसे विरोधक आणि गेल्या निवडणुकीत भुसे यांच्या विरोधात रिंगणात उभे राहून कडवे आव्हान देणारे बंडू काका बच्छाव यांनाही भाजपने आमंत्रण दिलेले आहे। नोव्हेंबरच्या अखेरीस मालेगावात मोठ्या सोहळ्यात बच्छाव आणि त्यांच्या समर्थकांचा प्रवेश होणार आहे। या दोन्ही प्रवेशामुळे शिवसेना उद्धव गट आणखी कमकुवत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। निवडणुका जशा जवळ येत आहे तसतसे नेत्यांचे स्थलांतर जोर धरत आहे। मालेगावात एकीकडे दादा भुसे शिंदे गटात दमदारपणे उभे आहेत, तर दुसरीकडेच भाजपची नेतृत्व वाढ दिसत आहे। अद्वैत हिरे यांच्या पुनःप्रवेशामुळे स्थानिक समीकरणांमध्ये भुसे यांच्या बाजूने आणखी शक्ती एकत्र येण्याची शक्यता आहे। ठाकरे गटासाठी मात्र ही दोन्ही मोठी नावे गमावणे चिंतेची बाब ठरणार आहे। आता अद्वैत हिरे यांच्या प्रवेशानंतर मालेगावचे राजकारण कोणत्या दिशेने वळते आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये याचा नेमका परिणाम काय दिसेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। तुम्हाला या व्हिडिओबाबत काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।